पश्चिम बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जींवर हल्ला। सोनारपूरमध्ये ममता बॅनर्जींचा भाचा अभिषेक बॅनर्जींवर हल्ला। राजस्थानमध्ये धुळीचं वादळ, परिसरात धुळीचे लोट, जनजीवन विस्कळीत। बिकानेर, श्रीगंगानगर भागात धुळीचं साम्राज्य। नीट पेपर फुटी प्रकरणात मनीषा मांढरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर मनीषा हवालदारला 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी। भिवंडीमध्ये विषारी मिथेनॉल रसायन जप्त, मेसर्स रेस्क इंटरनॅशनल कंपनीवर एफडीआयची धाड। भिवंडीतील गोदामातून केली ही सर्व मिथेनॉल जप्त। मराठ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय, महायुतीचेच। यापुढेही मराठ्यांचं हित जपणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका। मनोज जरांगेंचं भर उन्हामध्ये आंदोलन, शेत शिवारात बाज टाकून जरांगेंचा एल्गार। एकाला आरक्षण देताना दुसऱ्यावर अन्याय करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं ओबीसींना आश्वासन। मंत्री विखे पाटील उपोषण स्थळी, वंशावळीनुसार प्रमाणपत्र मिळतील, विखेंचं आश्वासन। जरांगे समर्थकांनी जालन्यात समृद्धी रोखला, उपोषणाच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर। शरद पवारांचे साथीदार सोडून चालले, राहुरीचे माजी आमदार तनपुरे भाजपात। विलिनीकरण टाळल्यानं तनपुरे भाजपात, स्थानिक निवडणुकीपूर्वी विलिनीकरणाची शक्यता होती, तनपुरे यांनी दिली माहिती। मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मंत्र्यांकडूनच हरताळ, मंत्री संजय राठोड यांचा नागपूर ते पोहरादेवी हेलिकॉप्टरनं प्रवास, राठोड यांच्या सुरक्षेसाठीच्या ताफ्यात 22 गाड्या। गॅसची मुंबईतही दरवाढ, मुंबईत सीएनजी 2 रुपयांनी, घरगुती गॅस 50 पैशांनी महागला। मुलासाठी वडील सक्रिय, रायगडच्या जागेबाबत तटकरे शिंदे भेट। नाशिकची जागा आमचीच, महायुतीमध्ये शिवसेनेचा दावा, समन्वयातून जागा मिळावी, शिवसेना नेत्यांची मागणी। मवियाचे 2 उमेदवार ठरले, कोकणात ठाकरे गटाकडून बाळ माने, ठाण्यात पवार गटाच्या अभिजित पवारांना संधी। भिवंडीमध्ये विषारी मिथेनॉल रसायन जप्त, मेसर्स रेस्क इंटरनॅशनल कंपनीवर धाड। विषारी दारू प्रकरणामध्ये 22 सरकारी कर्मचारी निलंबित, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग दंडित। भंडारा पोलिसांनी हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त, 1,70,000चा मुद्देमाल नष्ट।